नमस्कार सर्वांना. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं आणि आनंदाचं जावं. आजचा आलेला अनुभव तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी हा रील. तर आज 1 तारीख खूप मनापासून इच्छा होती की स्वामींचं दर्शन घ्यावं आणि स्वामींचं दर्शन स्वामींच्या दादरच्या मठात जाऊन घ्यावं ही माझी खूप इच्छा होती सकाळपासूनच. जेव्हा मी विचारलं माझ्या काही ओळखीच्या लोकांना, त्यांनी सांगितलं की खूप गर्दी असेल, नको जाऊसा श्रावणी, खूप गर्दी असेल, खूप वेळ लागेल दर्शनासाठी. पण राहवत नव्हतं. मला असं वाटलं की नाही, मला आजच जायचं आहे आणि मला दादरच्या मठातच जायचं आहे. आणि मग मी हे माझ्या आईला सांगितलं की आई, मी ना दादरला चालली आहे मठामध्ये. तर अचानक घरातून बाहेर न पडणारी माझी आई मला म्हणते मी पण येते. तर मी म्हटलं अगं आई, तिकडे रश असेल, लाईनमध्ये उभं राहावं लागेल, तुला जमेल का? ती म्हणते माझी इच्छा झाली आणि मला ते मठ बघायचं आहे. मला इतक्या वर्ष मी मुंबईत राहते पण मी तो दादरचा मठ अजून पाहिला नाही आहे, तर मी येते. मी की ठीक आहे. मग मी आईला घेण्यासाठी घरी गेल्यानंतर पप्पा पण रेडी झाले. आई पप्पा बाहेर पडणार तर म्हणून माझे जे भाचा आणि भाची आहे ते दोघांना पण घेऊन आम्ही निघालो. दादरच्या मठाजवळ पोचलो. मठाच्या इथे म्हणजे तुम्ही पाहू शकता, शिवसेना भवनच्या इथून जी 3-4 असे राऊंड्स मारलेली लाईन होती. माझी एक मैत्रीण त्या लाईनमध्ये होती आणि तिला मी विचारलं की अगं तू आलीस का? तर मला कळलं की ती पण त्या लाईनमध्ये आहे. तर मम्मी पप्पांना मी घेऊन, म्हणजे माझ्या आईवडिलांना घेऊन मी मठाच्या दारात जाऊन विचारलं की इथे तुम्ही ह्या सिनियर सिटीजनना डायरेक्ट दर्शनाला आत नेऊ शकता का? तर बोलले की हो नक्की, ते त्यांना आम्ही पाठवू शकतो, पण तुम्हाला लाईनमध्ये उभं राहावं लागेल. मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही ह्यांना आत घ्या. आणि माझी मैत्रीण आधीच लाईनमध्ये असल्यामुळे मी तिच्यासोबत लाईनमध्ये उभी राहिली. माझं आणि माझ्या मैत्रिणीचं खूप छान असं दर्शन झालं. आईवडिलांचंही माझं छान दर्शन झालं आणि आम्ही बाहेर आलो. तिथूनच शिवसेना भवनच्या बाजूच्या गल्लीमध्ये साईबाबांचं पण छोटंसं असं मंदिर आहे, तिथे आम्ही दर्शन घेतलं. तर सांगण्याचा उद्देश हा की तुमची जेव्हा आत्मिक शक्ती किंवा जेव्हा तुमच्या मनातून ती एक साथ येते स्वामींसाठी, देवासाठी, किंवा इवन देवाची पण जेव्हा इच्छा असते की तुम्ही यावं त्यांच्यापर्यंत, तर ते एक वेगळीच ओढ निर्माण होते आणि आपण खेचत जातो. म्हणजे मी जेव्हा साडी नेसत होती ना, तेव्हाच माझा एक भाऊ आहे, त्याने मला कन्फर्म केलं की अगं खूप गर्दी आहे, तू नको जाऊस आज. आणि पण मला माहिती नाही का, पण मला जायचंच होतं. म्हणजे की नाही, गर्दी असू दे, मी जाईन. आणि त्या एक आतुरतेने की माझा वर्षाचा सुरुवात, माझी ही जी नवीन सुरुवात आहे स्वामींच्या दर्शनाने मठात जाऊनच मला करायचे. आणि माहीत नाही का, दादरच्या मठामध्ये गेल्यानंतर खूप छान प्रसन्न वाटतं. असं वाटतं की तो मठ बोलवतो मला, की ते थांबावं असं वाटतं, बसावं असं वाटतं, नामस्मरण करावं असं वाटतं. तर हा आलेला माझा छोटासा अनुभव आहे. स्वामी सतत आपल्यासोबत आहेत, ते त्यांची आपल्याला साथ आहे. फक्त आपण ती इच्छाशक्ती दाखवली पाहिजे, त्यांचं नामस्मरण सतत केलं पाहिजे, तर ते आपला हात धरून आपल्याला पुढे नेण्यासाठी नेहमी आपल्यासोबत असतात. श्री स्वामी समर्थ.